Hello, check. येस मॅच चालू आहे यावेळेस आपण पाहतोय खेळताना एका बाजूला साई टीम आणि त्यासमोर बनाम फाईट करत असताना जाता राजा बदलापूर गाव ही मॅच बिग फाट बॅटल आहे. इस मॅचला पूर्णपणे यावेळेस सुरुवात झाली आहे. आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती डॉट चेडू डॉट बॉल. हो यावेळेस आपण पाहतोय आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतात. बॉल चाललाय सीमा पार मेधी 4 चौकार. यस ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात खऱ्या अर्थानं वाडा सीडीआर मेगा सिटी लॉटरी खुश खबर सर्व खऱ्या अर्थानं रसिकांना, कारण की याचा विचार केला चड्डा रेसिडेन्सी याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात 1 BHK 2 BHK आणि सध्याने लाईफस्टाईल अपार्टमेंट एक आपण तर पाहिलं तर स्कीम ओपन यावेळेस होईल. खऱ्या अर्थानं लॉटरी आहे, स्कीम आहे 2 जानेवारी 2025 ला आणि क्लोजेस सून 25 फेब्रुवारीला आपल्याला क्लोज होताना पाहायला मिळेल. लॉटरी आहे. हो यावेळेस मैदानामध्ये घडलंय काय, बॉल चाललाय सीमा पार मेदिल षटकार सिक्सर. नक्कीच पाहू शकतात 1 BHK लाईफस्टाईल अपार्टमेंट 155 एकर्स टाउनशिप चड्डा रेसिडेन्सी आणि ओनली 500 फ्लॅट्स इथे अवेलेबल आहेत. लॉटरी देखील आहे. संधी असेल प्रत्येक यावेळेस आपलं स्वप्न आपलं घर. ओहो यावेळेस एजाजच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मेदिल पूर्णपणे 6 सिक्सर षटकार. येस तसं मी विनंती करेन सुनील आपण या मायक्रोफोन वरती पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ओव्हर टू यू सुनील सर. हॅलो हॅलो. धाव संख्या झाली 23. चांगल्याशी झेल पाहायला मिळाले मैदानामध्ये आपल्याला. स्वप्नील कडनं बॅट्समन बाद होते तो हेमंत. 1 डाऊनचा बॅट्समन मैदानामध्ये जातो तो संदेश. एका षटकानंतर धाव संख्या झाली 23. एक गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली 23. आता न्यू बॅटर एंटर होते तो संदेश. मैदानामध्ये तुम्ही जोडी पाहू शकाल 1 डाऊनचा बॅट्समन आणि ओपनिंगचा जो बॅट्समन आलेला तो हर्षल. आणि आता पिटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी जिहाद पाव्या पहिला चेंडू षटसाठी आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूने
पुन्हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकलेत जिहादने. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव असे टाकलेत. हर्षलला काही समजना झाले कसे चेंडू येतात आणि कसे जातात. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि जमिनीला दान होते. झेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले. कुठेतरी झेल पकडायची होती एसटी रक्षकाला पण ते काही त्याला जमलं नाही. आता कॅच सोडली आहे आणि कॅच सोडते तिथे प्रत्येकाला माहित असते किती महागात पडते ती कॅच. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल काढली येतोय स्वप्नील आणि आता चांगली झेल पकडतोय. ज्या बॅट्समनला जीवदान मिळालं होतं तोच बॅट्समन आता डगआउट मध्ये परततोय. कुठेतरी पहिला झेल सोडलेली होती त्याचा फायदा काय पुरेपूर उचलता आला नाही हर्षलला आणि स्वस्तात बाद होऊन जातोय. पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील तोच गोलंदाज कुणाल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा खर्च केल्या होत्या विलास आणि दुसऱ्या षटकात मध्ये 8 धावा करतोय जिहान. आणि आता तिसरा गोलंदाज तयार कुणाल. पंचांच्या डाव्या साईडने तयार. स्ट्राईकला असेल तो. पुन्हा एकदा तडव्यान दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय चौकार. संदेशच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. पूर्णपणे ओपनिंगची जोडी पाहू शकाल तर मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आहे हर्षद आणि हर्षल. हर्षल मात्र पाहायला गेलं तर एकदम स्वस्तात बाद झालेला आहे. हेमंतचा विचार केला तर मात्र तो पूर्णपणे स्वस्तात बाद झालेला आहे. पुन्हा पाहूया संदेशच्या बॅटमधून येतोय संदेश ना. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका सजवला आणि पाहूया त्या दिशेने पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कुठेतरी गोलंदाजी मध्ये परिवर्तन करावे लागेल कुणाल सरांना. चला पुन्हा मैदानामध्ये जाऊया. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या साईडनं पुन्हा एकदा खोलवरचा टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून टाकलेला शतरक्षण येतोय आणि शतरक्षण काढून झाल्या चुकी आणि पुन्हा एकदा 4 धावांसाठी बॅक टू बॅक 3 चौकार मार देतो संदेश. आजच्या दिवसातील मला वाटतं पहिले हॅट्रिक पाहायला मिळते चौकारांची. कुठेतरी बॉल अडवायचा होता पण ते काही शतरक्षणाला जमलं नाही आणि गचल असं शतरक्षण. पुन्हा कुणाल सर तयार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि रिव्हर्स होतोय सक्सेसफुल आणि हा येतोय A1 क्वालिटीचा रिव्हर्स षटकार. षटकाराने धाव संख्येत भर झाली ती सॉरी चौकार. सॉरी चौकार असेल आणि धाव संख्या झाली ती 44. पुन्हा निर्धावाचा चेंडूची घोषणा होते. बॅक टू बॅक 4 चौकार टाकल्यानंतर काढल्यानंतर कुठेतरी निर्धावाचा चेंडू हाताळतात कुणाल.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची घोषणा होते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकतोय कुणाल आणि धाव संख्या स्थिरावलेली 44 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. डिन्स ब्रेक जायचे मैदानामध्ये. चला चौथा गोलंदाज तयार. पुन्हा पिओनचं दुसरं षटक हाताळलेला गोलंदाज पाहू शकाल मैदानामध्ये जिहाद. पहिला चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळलेला. मागच्या चांगला अशी निर्धाव अशी चेंडू हाताळतोय जिहाद. त्याने पिओनचं दुसरं षटक हाताळले होते मध्ये, त्यामध्ये 8 धावा दिली त्याने, 1 विकेट खर्च केलेली होती. आता पुन्हा तोच गोलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू स्वप्नील येतोय आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. सॉरी केपी. यष्टीरक्षक भूमीमध्ये पाहू शकाल आपण विलासला. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न आणि पाहूया. आता येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार संदेशच्या बॅटमधना. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडू मध्ये 7 धावा करतोय जिहाद. पुढील चेंडू पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीच्या मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडू शेवटचे शिल्लक. पाहूया किती धावा येतात 2 चेंडूवर. कोणाच्या नावावर पडतात, फलंदाज की बॉलर. चला पुन्हा एकदा स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. 1 धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावसंख्येत भर झाली ती 52. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. सॉरी 53. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते.
4 स्पेलचा इथं मात्र समाप्त झाल्याने 4 स्पेल नंतर धावसंख्या झाली ती 53 2 गड्याच्या मोबदल्यात. पाचवं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार स्वप्नील. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. पाहूया कोण कोणाला किती हाणतंय. भूषण स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आणि नोमॅस मध्ये पडलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावेने धाव संख्येत भर होती ती 54. आता भूषणने मात्र काम केलंय. संदेशला स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. जो संदेश आतापर्यंत मोठे फटके मारण्यासाठी सक्सेसफुल झालेला आहे तो संदेश पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात. पाहूया चांगल्याशी झेल टिपतोय सागर. इतना संदेशचा खेळ होतोय समाप्त. बॅक टू डगआउट आणि संदेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो दीपेश 5व्या क्रमांकाचा बॅट्समन. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टच लेंथचा चेंडू. आता क्षेत्ररक्षण पाहूया पोहोचतोय का नाही. नोमॅन्स मध्ये पडलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आतापर्यंत 3 चेंडू टाकतो 3 चेंडूवर 3 धावा खर्च करताना एक विकेट प्राप्त करतोय. आपल्या नावावर विकेट करून घेतोय दीपेश. स्वप्नील टू दीपेश. पुन्हा एकदा उंचावून पडण्याचा प्रयत्न. पाहूया झेल खाली येतोय स्वतः गोलंदाजाने. हा झेल बाद. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय. सहाव्या क्रमांकाचा बॅट्समॅन मैदानामध्ये जातोय तो अविनाश. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट आपल्या नावावर प्राप्त करून देतोय हा स्वप्नील. आता न्यू बॅट्समन जातोय 6व्या क्रमांकाचा तो अविनाश. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि चांगला असं झेल टिपतोय. आल्या आल्या परत्या पावली पलटावे लागेल अविनाशला. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय स्वप्नील. शेवटचा चेंडू असेल. पाहूया आजच्या दिवसातली हॅट्रिक होते का. धाव संख्या झाली ती 56. शेवटचा चेंडू असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय गोलंदाज स्वप्नील. पाहूया आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक होते का. आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक आपण पाहू शकाल. उंचावर मारण्याचा प्रयत्न. झेल खाली येतोय कुणाल सर आणि स्वतः गोलंदाज आणि 38 सर्कल मध्ये पडलेला चेंडू आणि 2 धावा पूर्ण. 2 धाव्याने धाव संख्येत भर झाले ती 58 आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करून
60 धावा. आता येणारे 30 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज असेल. चला बॅट्समॅन जायचंय मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण सजलंय. ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहू शकाल आपण. सागर आणि सेफ.
स्ट्राईकला असेल तो सागर, नॉन स्ट्राईकला असेल तो सेफ. आणि पिवनचा पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. हर्षद, हर्षल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. सागर टू हर्षल. पहिला चेंडू चांगला असा निर्धाव असा चेंडूची घोषणा होते मैदानामधून. भरत भालेसाहेब साहेबांनी यायचं आपण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकतोय हर्षल. थर्ड पंचांची मागणी होते मैदानामध्ये. ऑफिशियल पंच पाहू शकाल आपण, दत्ता मामा बनवटे. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर आणि हा येतोय विकेट. चांगला असं यष्टीरक्षकाने विकेट घेतले. सागर मात्र इतना स्वस्तात बाद होते. 3 चेंडू मध्ये 0 धावा आणि 1 विकेट. हर्षलच्या आता बॅट्समन जातोय तो जिहाद. 1 डाऊनचा बॅट्समन मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. आता जिहाद पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. कुठेतरी आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आता संघाचा खाता ओपन झालाय तो 1 धावेने. आतापर्यंत 4 चेंडू टाकतोय आणि 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. कुठेतरी आपल्या संघासाठी त्याने 5 धावा वाचवल्यात. पुन्हा गोलंदाज तयार. आता काय इथे एष्ट्या उद्ध्वस्त होत्यात. मात्र इथनं आता सेफ पण स्वस्तात बाद होतोय तो. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर 1 विकेट प्राप्त करतो आणि 1 धाव आणि पुन्हा विकेट. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल मैदानामध्ये जातो तो स्वप्नील. एक ऑलराऊंडर जो गोलंदाजी करत असताना चांगले गोलंदाजी केली आहे. स्वप्नील पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि हा येतोय चौकार. चौकाराने धावसंख्येत भर झाली ती 5. पहिल्या पिवनच्या षटकात मात्र 5 धावा खर्च केल्यात हर्षलने. चांगली गोलंदाजी मानावी लागेल.
P1चं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार दीपेश. या षटकाचा विचार केला तर 5 धावा खर्च करतोय हर्षल आणि 2 विकेट आपल्या नाव प्राप्त करतोय. मात्र डगआउट मध्ये पूर्णपणे ओपनिंग जोडी पाठवून दिली आहे या हर्षलने. आता 24 चेंडू आणि 56 धावांची गरज असेल. पहिला चेंडू आल्या फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने धावसंख्येत भर झाली ती 11. पुन्हा गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. कुठेतरी मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाजाने कुठनं तरी कमबॅक करतोय गोलंदाज आणि धाव संख्या झाली ती 12. गोलंदाज तयार पुन्हा. लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये पाहू शकाल डोकादुखी काम. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू दरम्यानवरून फिल्डर येतोय तो उचलतोय. एकच धाव. एकेरी दुकेरी धाव का येणार पण ती महत्वाची धाव असते. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात आणि सलामी कक्षाला देत येतोय हा षटकार. धाव संख्या झाली ती 19. कुठेतरी आपला संघ विजयी करायचा असेल तर जयतला असेच मोठे मोठे फटके खेचावे लागतील. जोपर्यंत पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धाव संख्येत भर झाली ती 21. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू पाहूया कोणाच्या नावावर. बॅट्समन की गोलंदाज. पुन्हा एकदा एकच धाव. एक धावेने धाव संख्येत भर झाली ती 22. 2 ओव्हर नंतर स्कोर झाला तो 22 आणि 2 गडी गारात. आता येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. पुन्हा गोलंदाज मार्कर पाहू शकाल आपण. हर्षल त्याने P1चा पहिला षटक हाताळलेला होता तोच गोलंदाज हर्षल. पाहूया जहित स्ट्राईकला आणि
गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि एक धाव एकेरी एकेरी एक धावेने आपल्या धाव संख्येत भर होते ती 23. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलं तो लेफ्टी बॅट्समन स्वप्नीलला एक डोकं दुखी काम म्हटलं जातं. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाले. धावा कशा येऊ देत पण येऊ देत त्या संघासाठी महत्वाच्या असतात. पुन्हा गोलंदाज तयार पंतांच्या डाव्या साईडने आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षण येतोय. वैभव उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव एक धावर समाधान मानावे लागेल. आतापर्यंत हर्षल 3 चेंडू टाकतोय आणि 3 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मागच्याही षटकामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. या षटकात सुद्धा गोलंदाजी करतोय. मान्य श्री अशोकजी साहेब धुले यायचंय पाषाणगावचे ज्येष्ठ नागरिक. पाव्या उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हाताला किस करून जमिनीला झेल होते. दान कुठे झेल कोणाची सोडली तर त्या स्वप्नीलची. मान्य श्री प्रकाशजी कडव साहेब आपण सुद्धा यायचंय मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. कुठेतरी झेल उडाली होती पण त्या क्षेत्ररक्षणाला झेल काय सापडले नाही आणि झेल जमिनीला दान होते. म्हणतात ना जिथे कॅच सोडली तिथे मॅच सोडले. पाहूया तसं काही होतंय का मैदानामध्ये. न गोलंदाज तयार. धाव संख्या झाली ती 26. बापरे पक्का एक गाणं फेकलेला. काम 50 1+5 अशा 5 धावा ऍड करतोय. धाव संख्या झाली ती 31. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आवडा जोरात बॉल फेकलेला ना. माग किपरला नाही आडला ना तेवढा सुसाट गेलाय. काय सांगत बॉलर एवढा स्पीडनी. चांगला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू तो फेकतोय उचलतोय तोपर्यंत एक धाव. आता या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पाया कोणाच्या नावावर पडतोय. स्ट्राईकला असेल आता तो स्वप्नील. शेवटचा चेंडू असेल पाया कोणाच्या नावावर पडतोय स्वप्नील की बॉलर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. 3 ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 32. आता येणारे 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल.
जनता राजा बदलापूर संघाला गोलंदाज त्यात चौथं षटक हाताळण्यासाठी संदेश. जशी हर्षलने गोलंदाजी केली तशी संदेशला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. पाहूया तशी गोलंदाजी होते का. आल्या आल्या चांगल्या दरम्यान दिशेला क्षेत्ररक्षण होते आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. पुन्हा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू उचलतोय गचाला असं क्षेत्ररक्षण आणि उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. एकेरी दुकेरी धाव का येईना पण आपल्या संघासाठी ही धाव महत्वाची असते. कुठेतरी या षटकात 1-2 मोठे फटके बसले तर सामन्यात खूप मजा येणार. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा आणि शॉर्टला दिशेला मारलेला चेंडू आणि हा येतोय चौकार. धाव संख्या झाली ती 39. आतापर्यंत 3 चेंडू टाकतो ना 7 धावा खर्च करतोय तो संदेश. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे अतलतोय. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू कुठेतरी मोठा फटका खाल्ल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. हॅलो चेक. समीकरण आपण पाहतो. येणारे 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळी ते सरळ गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. आता समीकरण पूर्णपणे चेंज झालं. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं. येणारे आपण पाहतो या मॅच मध्ये 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये पाहिलं होतं 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता होती. परंतु तो सामना मात्र नक्की परास्त झाले होते. परंतु आता मात्र या 6 बॉल मध्ये 22 धाव्या यावेळेस चेस होतील का ते देखील पाहणं गरजेचं राहील. 22 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. एक चांगली मॅच आहे. येणारे 6 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता. 6 गेंदे शेष और 22 रनों की जरूरत. अजूनही खऱ्या अर्थानं विचार केला चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. एका बाजूला टीम साईक येतं तर दुसऱ्या बाजूला टीम जाणता राजा बदलापूर गाव या दोन्ही टीमच्या माध्यमातून ही मॅच चालू आहे. हाय व्होल्टेज रंगतदार सामना जरूर पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे.
बिग फाट बॅटल जरूर पाहायला मिळतं. 22 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. एक चांगली मॅच आणि बॅटिंग करत असताना यावेळेस आपण पाहतोय यावेळेस स्वप्नील आणि जियाद ही जोडी मैदानाची आतमध्ये. खऱ्या अर्थाने जियादचा जर विचार केला, काल आपण पाहिलं गोरेगाव नाईट स्पर्धेमध्ये देखील काय धुमाकूळ घातला होता त्याच्या बॅटने. बॅट त्याची मात्र बल्ला बोलत होता. तब्बल 40 धावा त्याच्या बॅट मधून आल्या होत्या 18 बॉल मध्ये. ओहो यावेळेस पुढचा बॉल. ओहो यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे बघता बघता या 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि हरिणाईच्या चप्पलाने मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचलाय तब्बल 41 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र जर विचार केला तर येणारे 5 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता. 20 रन्स टू विन. यावेळेस जर विचार केला पूर्णपणे दमखम दाखवावा लागेल. काल ज्या प्रकारे बॅटिंग केली जियादने, आज देखील तीच बॅटिंग. वा यावेळेस काय मॅच मध्ये हिरा चमकतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. षटकार, सिक्सर. आता या मॅच मध्ये मात्र मजा येणार आहे. येणारे 4 बॉल आणि अजूनही 14 धावेंची आवश्यकता आहे. पूर्णपणे दमखम दाखवत असताना या मॅच मध्ये ज्या प्रकारे काल बॅटिंग केली त्याच प्रकारे आता देखील बॅटिंग करत असताना जी हात आपण पाहतोय पूर्णपणे यावेळेस बॅटिंग वरती अधिराज्य गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 14 रनों की जरूरत. 4 गेंदे शेष. हाय व्होल्टेज सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना. अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. बिग फाट बॅटल. पुढचा बॉल पुन्हा शिकदा. ओहो लाजवाब अलग विथ कार्पेट फटका सजवला पाहावं लागेल. ओहो चांगली गोलंदाजी, लाजवाब. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 12th मॅन देखील इथे खुशी होते. एका बाजूने आपण पाहतो जाणता 12th मॅन खुश होतो तर दुसऱ्या बाजूने यावेळी टाळ्या वाजवत असताना टीम साई या संघाचं 12th मॅन खुशी आहे. सातत्याने क्रिकेटच्या मागचा आपण पाहतोय पाठीराखी असतात परंतु मान्यवर देखील असतात, परंतु जो 12th मॅन असतो ना तो देखील तितकाच महत्वाचा असतो. ज्यावेळेस आपण पाहतो आपला सामना आपण विचार केला संघ आपला विजयाच्या मार्गावरती असतो, थोडस चेहऱ्यावरती नक्कीच खुशी पाहायला मिळते त्या 12th मॅनच्या. परंतु जेव्हा संघ परास्त होतो, हरण्याच्या मार्गावरती असतो, तेव्हा देखील ते दुःख त्याच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसून येतं. तसंच आपण हे इमोशन्स पाहतो. इमोशनचा खेळ म्हणजे क्रिकेट. ओ हो लाजवाब फटकाय. इथे मात्र गॅप्स ऑफ सिलेक्शन. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार 4 रन्स. एक बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. औपचारिकता या मॅच मध्ये जर आधीचे आपण पाहिले तर 2 बॉल ते डॉट आले नसते तर मॅच मध्ये थोडस रोमांच जरूर पाहायला मिळाला असता, मोठा प्रहार पाहायला मिळाला असता. परंतु आता मात्र समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. एक बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. पूर्णपणे यावेळेस साई संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. बाब्या दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने कॅमेरामॅन आहेत. लवलुक शॉट यावेळेस पाहायला जरूर मिळतोय. फटकाला जवाब आहे परंतु चुकी. 4 धावा मिळतील परंतु हा सामना मिळणार नाहीये. सामना परास्त झालेत परंतु या सामन्याचा निकाल आपण पाहतोय. सामना जिंकलाय टीम साई या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. खाडलक टीम जाणता राजा बदलापूर गाव. चलेस टॉस साठी आपण यायचंय विजेता संघ
साई आणि सामटोली या दोन्ही टीमच्या माध्यमातून मॅच आपल्याला पाहायला मिळेल लगेच. थोडस